पेट्रोलमध्ये पाणी मिसळलं जातंय, गाडीचं मायलेज कमी झालंय आणि इंजिन खराब होतंय। कुठे गुलाबी रंगाचं पेट्रोल दिसतंय, कुठे पेट्रोलच्या टाकीला चिकटलेल्या मुंग्यात। तरी आता सरकार जबरदस्तीने इथेनॉलच पेट्रोल वापरायला लावतंय। गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आणि दावे व्हायरल होत आहेत। त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलेत की सरकार नेमकं हे इथेनॉलच्या एवढं मागे का लागलंय आणि जर इथेनॉल इतकं चांगलं आहे तर पेट्रोलचे दर कमी का होत नाहीयेत आणि जर त्याचे एवढे तोटे आहेत तर मग ते देशभरात अनिवार्य का केलं जातंय। सरकार इथेनॉलच्या एवढं मागे का लागलंय हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। तर इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे। ऊस, मका, तांदूळ अशा पिकांपासून तो तयार केला जातो। विशेष म्हणजे तो ज्वलनशील आहे, त्यामुळे पेट्रोलमध्ये मिसळून इंधन म्हणून वापरता येतो। जगातील अनेक देशांनी यावर वेगवेगळे प्रयोग केलेत आणि त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसून आलेत। त्यामुळे भारताने सुद्धा या दिशेने पावलं उचलली। भारत आज तब्बल 85% अधिक कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे। म्हणजे आपण जितकं पेट्रोल, डिझेल किंवा इंधन वापरतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च करावा लागतं आणि याच आयातीवरील डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारत सरकारने 2001 मध्ये काही पेट्रोल पंपावर 5% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 2003 मध्ये इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरू करण्यात आला। मात्र सुरुवातीच्या अनेक वर्षात याला अपेक्षित गती मिळाली नव्हती। पण 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेला वेग आला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बायोफ्युएल आणि इथेनॉल मिश्रणाला प्राधान्य दिलं, पण यातलं 5% जे प्रमाण होतं ते वाढवून 10% करण्यात आलं आणि 2022 पर्यंत ते पूर्ण झालं। त्यानंतर सरकारचं 20% इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलचं टार्गेट होतं ते 2030 ऐवजी 2025 मध्येच गाठलं। आता 1 एप्रिल 2026 पासून देशभरात E20 पेट्रोल सगळीकडे मिळतंय। याशिवाय E85 आणि अगदी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांनाही सरकारने मंजुरी दिली आहे। पण सरकार इथेनॉलसाठी एवढं आग्रही का आहे? कारण सरकारच्या मते यामागे 3 मोठे फायदे आहेत। पहिला म्हणजे परकीय चलनाची बचत होते। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताला कमी प्रमाणात कच्चं तेल आयात करावं लागतं। सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात यामुळे सुमारे 1.84 लाख कोटी रुपयांचं परकीय चलन वाचवलंय। दुसरा मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतंय। इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस, मका आणि तांदळाचा वापर केला जातो, त्यामुळे या पिकांना मोठी मागणी निर्माण झाली आहे। सरकारचा दावा आहे की इथेनॉल उद्योगामुळे गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना जवळपास 1.58 लाख कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळालंय। तिसरा फायदा म्हणजे पर्यावरण। नीती आयोगाच्या अहवालानुसार इथेनॉलमुळे पेट्रोलच्या तुलनेत ग्रीनहाऊस वायूचं उत्सर्जन 60 ते 65% कमी होऊ शकतं। सरकारचं म्हणणं आहे की यामुळे लाखो टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी झालंय। ही झाली सरकारची बाजू, पण प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात आणि इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा तेच आहे। अनेक वाहन चालकांचा दावा आहे की E20 पेट्रोल वापरल्यानंतर त्यांच्या गाडीचं मायलेज कमी झालंय। काही मेकॅनिक सांगतात की फ्युएल पंप, सेन्सर आणि फिल्टरमध्ये बिघाडाच्या तक्रारी वाढल्यात। विशेष म्हणजे 2023 पूर्वीच्या अनेक गाड्या E10 पर्यंतच्या डिझाईन करण्यात आल्या होत्या, त्यामुळे जुन्या वाहनधारकांमध्ये मोठा संभ्रम सुद्धा आहे। दुसरा प्रश्न पेट्रोलच्या किमतीचा आहे। इथेनॉल हा पेट्रोलपेक्षा स्वस्त असताना ग्राहकांना त्याचा फायदा का मिळत नाही? काही वर्षापूर्वी इथेनॉलमुळे पेट्रोलचे दर कमी होतील असा दावा करण्यात आला होता, मात्र E20 लागू झाल्यानंतर सुद्धा पेट्रोलचे दर जवळपास सारखेच आहेत। त्यामुळे ग्राहक विचारतायत की स्वस्त इथेनॉल मिळत असेल तर त्याचा फायदा नेमका कुणाला होतोय? तिसरा मुद्दा पाण्याचा आहे। इथेनॉल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं। ऊस, मका आणि तांदूळ ही पानखाऊ पिकं आहेत आणि काही अहवालानुसार 1 लिटर इथेनॉलसाठी हजारो लिटर पाणी खर्च होतं। भारतासारख्या देशात जिथे अनेक शहरं पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत, तिथे हा मुद्दा गंभीर आहे। याशिवाय आणखीन एक चिंता व्यक्त केली जाते, जर शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस, मका आणि तांदूळाकडे वळाले तर डाळी आणि तेलबियांचं उत्पादन कमी होऊ शकतं। भारत आधीच खाद्यतेल आणि डाळी आयात करतो, त्यामुळे अन्न सुरक्षेवर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो असं काही तज्ज्ञांचं मत आहे। दरम्यान या संपूर्ण धोरणांवर राजकीय दावे सुद्धा केले जातात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाचा
इथेनॉल उद्योगाशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र गडकरी यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. देशाच्या एकूण इथेनॉल उत्पन्नात त्यांच्या कुटुंबियाच्या कंपनींचा वाटा अत्यंत कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मग यापुढे काय? अनेक तज्ज्ञांचं मत आहे की भारताने ब्राझीलचा आदर्श घ्यायला हवा. तिथे लोकांना फ्लेक्स फ्युअल गाड्या आणि E27 किंवा E100 सारखी विविध इंधनं पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. ग्राहकांना निवडीचं स्वातंत्र्य दिलं जातं. त्याचबरोबर सेकंड जनरेशन इथेनॉल म्हणजेच ऊसाची चिपाडं, पसली, भाताचा कोंडा आणि शेतीतील कचऱ्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा कमी होईल आणि शेतीतील कचऱ्याचाही उपयोग होईल. शेवटी एवढंच म्हणता येईल की इथेनॉल हा ना पूर्णपणे वाईट आहे ना पूर्णपणे चांगला. एका बाजूला तो भारताचं तेल आयात बिल कमी करू शकतो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवू शकतो आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करू शकतो. पण दुसऱ्या बाजूला मायलेज, जुन्या वाहनांची सुसंगता, पाण्याचा प्रचंड वापर आणि ग्राहकांना मिळणारा आर्थिक फटका यासारखे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे इथेनॉलचं भविष्य हे सरकार या प्रश्नावर किती पारदर्शक आणि प्रभावीपणे काम करतं यावर अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? E20 पेट्रोल वापरलं पाहिजे की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.